आज आपण बनवणार आहोत व्हेज मराठाची भाजी बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी लागणारी ग्रेव्ही करायची आपल्याला। तर हे तेल ठेवलं आहे गरम करायला कढईमध्ये, कडक होऊन द्यायचं तेल आणि त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचं। त्याच्यातच हे सुके धने टाकायचे 1 चमचा। ही दालचिनी आहे, ही मोठी इलायची आहे, या 3 हिरवी इलायची आहे, 4 लवंग आहे, 4 मिरे आहे, 7 ते 8 बेडगी मिरची आहे। हे एक अर्धा खोबळा तो घेतलेला आहे। आता हे मस्त हलवून घेऊ आपण, एकसारखं भाजलं पाहिजे। हे भाजले गेले। आता याच्यात एवढं अद्रक घालणार आहोत आपण। त्याच्यातच 3 ते 4 कांदे घेतलेत मी, मीडियम साईजचे कांदे घालून घेणार आहोत। आता हा कांदा लाल भाजून झाला आहे। आपण याच्यातच टाकणार आहोत 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या। याच्यातच टाकणार आहोत आपण हे काजू, याच्यातच घालून घेणार आहेत। 1 मोठा चमचा आहे पांढरे तीळ आणि छोटा चमचा खसखस आणि ह्या 3 हिरवी मिरची। हे सगळं आपण याच्यात घालून घेणार। याच्यातच आपण घालणार आहोत थोडीशी हळद पावडर आणि थोडीशी काश्मीरी मिरची आणि 1 चमचा मीठ। आता हे मस्त असं भाजून घेऊ। आता हे भाजून झालंय चांगला मसाला। आता याच्यातच आपण हे 4 टोमॅटो घेतलेत मीडियम साईजचे, हे पण याच्यात घालून घेणार आहोत। मस्त आहे ना, हलवून घेणार। टोमॅटो मऊ पडून याला थोडंसं वाफवून घेऊ। आता आपण याची एक वाफ काढून घेतली। याच्यात आपण गरम पाणी घालून घेणार आहोत। हे आहे गरम पाणी, थोडंसं गरम पाणी घातलं याच्यात। आता एक 10 ते 15 मिनिटं हे असं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं, म्हणजे हे टोमॅटो मऊ पडन तोपर्यंत। आता 5-10 मिनिटं झाले। आता आपण बघूया कसं काय शिजलाय मसाला। मस्त शिजलाय, हो मस्त शिजलाय। आता आपण गॅस बंद करू। आता हे थंड होईस्तोवर आपण कोफ्त्याची तयारी करून घेऊ। हे आहेत गाजर, हे आहे कोबी, हे अद्रक आणि हे 3 ते 4 हिरवी मिरची। आपण हे सगळं कापून घेऊ।
हे आता आपलं हे कापून झालेलं आहे. आता हे आपण मिक्सर करून घेणार आहोत. आता हे असं झालंय आपलं वाटण तयार. आता ही मसाल्याची कढई आपण धुवून घेतली. आता तर याच्यामध्ये आपण ग्रेव्ही बनवणार आहोत. थोडंसं तेल घालून घेते मी. तर त्याच्यात घालते मी कांदा. एक छोटासा कांदा आहे. थोडासा भाजून घेते लाल रंगावर येऊसर. थोडासा लालसर होऊन देते. आता हा कांदा लाल झालेला आहे. तर याच्यातच मी हे लसूण घालून घेते. थोडंसं अद्रक आहे, कापून घेतलंय बारीक. अद्रक आणि लसूण मस्त तळून घेऊ याच्यामध्ये. त्याच्यातच आता आपण ही काश्मीरी मिरची घालून घेणार 1 चमचा. थोडीशी ही हळद घालणार. आणि आपल्याला स्पायसी खायचं असेल तर थोडंसं लाल तिखट घरचा. आता हे वाटण घालून घेऊ याच्यात. हे आता हाय फ्लेमवर मस्त मसाला तळून घ्यायचा. हे मोठ्या गॅसवर तळून घेतला म्हणजे याला तेल छान सुटतं. हलवत राहिलं तर खाली चिकटत नाही. चिटकला करपला गेला की त्याला वास लागतो, म्हणून सतत हलवत राहायचं. बघू शकता आता मस्त तेल सुटले मसाल्याला. तर आता आपण याच्यातच गरम पाणी घालून घेणार आहोत. हे आहे गरम पाणी. हे मसाला वाटलेलं भांडे याच्यातच पाणी टाकून घ्यायचं. आता हे भांडं धुवून घेतले. याच्यात घालून घेऊ हे पाणी. मस्त मिक्स करून घेऊ. तर ही ग्रेव्ही तयार झाली. तर आता आपण ह्याच्यात मस्त कोथिंबीर घालून घेणार. आता आपण हा अर्धा कोबी घेतलाय कापून. हे 2 गाजर आहेत, 3-4 मिरच्या आहेत, अद्रक आहे आणि हा बटाटा आहे मॅश केलेला आणि थोडंसं चाट मसाला आहे हा. एक चमचा काश्मीरी मिरची. आता हे आपण मस्त मिक्स करून घेऊ हाताने. हा 1 चमचा बेसन, चवीनुसार मीठ. आता हे मिक्स करून घेऊ आपण. मस्त मिक्स करायचं. थोडंसं तूप घालू याच्यात. हे आहे तूप 1 चमचा. आता हे सगळं हाताने मस्त मिक्स करून घेऊ आपण. हे पीठ मस्त मिक्स करून झाले. आता याचे असे गोल गोल मस्त असे हातात बसन एवढ्या साईजचा मस्त बनवून घ्यायचे कोकते. हे आता असे झालेत आपले कोकते. तर मी आता तळून घेते. तेल गरम झालेलं आहे. गरम तेलात सोडायचं. हे आपले असे झालेत हे कोफ्ते तयार. तर चला तर मग आता मी हे पण असेच बनवून घेते. असा झाला आहे आपला आजचा व्हेज मराठा तयार. तुम्ही पण करून बघा. आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.